मी मराठासारखंच एक दिवस जगणार, पण मराठ्यासारखं क्षेत्रीय मराठ्यासारखं जगणार माझ्या आई बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी गप नाही बसणार. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील म्हटलेत की समाजावरती झालेल्या अन्यायाचा बदला घेणारच. तर चला पाहूयात नेमकं झालं तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत. माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या आईला ओढायला दवाखान्यात न्यायला सुद्धा कोणी नव्हतं. का अत्याचाराने अन्याय आमच्यावर केला. मग मी जर खास खानदानी पोरग आहे, मी बदला घेणार. माझ्या रक्तात भेसळ नाहीये. मी नेत्यासाठी पक्षासाठी भेसळ अवलादीसारखा नाही जगू शकत. मी मराठासारखंच एक दिवस जगणार, पण मराठ्यासारखं क्षेत्रीय मराठ्यासारखं जगणार माझ्या आई बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी गप नाही बसणार. तर धनाजी यांचं असं म्हणणं आहे की मनोज दादा जरांगे, तुम्ही फक्त शरद पवार यांची तुतारी वाजवण्यासाठी असलं रडगाणं नाटक करताय. रात्री तुम्ही 10 उमेदवार जाहीर केले, सकाळी सगळे माघार घेतली. ही नोटंकी समाजाला फसवण्यासाठी आहे आणि समाज शरद पवारांच्या दावणीला बांधण्यासाठी आहे. वाह, करेक्ट कार्यक्रम. तर मनोज राऊतांना काय झालं माहित नाही, तर तुम्ही ही व्हिडिओ इथे थांबून ही कमेंट वाचू शकता आणि यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका. अच्छा, ठीक आहे. तर या विषयावरती जाधव किरण यांचं असं म्हणणं आहे की मराठा आंदोलनात आमच्या माऊलींवर जो हल्ला झाला तो निंदनीय, पण इथून मागच्या सरकारच्या काळात आमच्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, महिलांवर गोळीबार झाला, त्या सरकारचं पण कधीतरी नाव घेत जा, नाहीतर लोक तुमच्या मालकाचे नाव घेतात.